खूप खास आहे, कारण आपल्यापैकी अनेक महिलांनी 35 किंवा 40चा टप्पा ओलांडला आहे. अनेकदा शरीर थकलेलं असतं, कामाचा ताण वाढलेला असतो, नकळत मनामध्ये चिडचिड सुरू होते. तुम्हालाही असं वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा. आपण सगळ्याच महिला आयुष्यात एका अशा टप्प्यावर येतो जिथे आपण आरशात पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण थोडंसं बदललोय. पूर्वी सहज वाटणाऱ्या गोष्टी, कामे आता अवघड वाटायला लागतात. काम करताना लवकर थकवा येतो, वजन वाढू लागतं, पाठ, कंबर, सांधेदुखी मागे लागते, चिडचिड वाढते, कामामध्ये पहिल्यासारखा उत्साह देखील वाटत नाही. मग मनामध्ये येतं, हे सगळं वय वाढल्यामुळे तर होत नाही ना? 40 नंतर आयुष्य बदलते, पण माझे म्हणणे असं आहे की त्याची सुरुवात 35 नंतरच हळूहळू व्हायला लागते. म्हणजेच एकदम 40 वय झालं की आयुष्य अचानक बदलत नाही. म्हणूनच काही टिप्स जर आपण 35 नंतर वापरायला सुरुवात केले ना, तर पुढील बदललेले आयुष्य खूप सोपे वाटू लागते व होणारा त्रास देखील कमी होतो. या वयात आपला अनुभव वाढलेला असतो, समज देखील आलेली असते, निर्णय योग्य घेण्याची क्षमता वाढलेली असते. पण आपण एक गोष्ट मात्र विसरूनच गेलेलो असतो, ती म्हणजे स्वतःची काळजी घेणे. आणि त्यामुळे थकवा, चिडचिड, सांधेदुखी वाढत जाते. सर्व कर्तव्य पूर्ण करताना, पार पाडताना आपण स्वतःला जरा बाजूलाच ठेवून देतो. पण आपल्याला हे लक्षातच येत नाही की आपण ही जबाबदारी पार पाडता पाडता स्वतःची देखील काळजी घेऊ शकतो, आणि ती घेणे गरजेचे देखील आहे. मग काय, शरीर, मन हळूहळू संकेत द्यायला लागते. म्हणूनच हा विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत. आजचा हा विषय डाएट चार्ट किंवा कोणताही एक कडक नियम याबद्दल अजिबात नाही, तर हा व्हिडिओ आहे स्वतःला नव्याने ओळखण्यासाठी. चला तर मग जाणून घेऊया, 35 नंतर स्वतःची काळजी घ्यायची तर कशी घ्यायची, कोणते छोटे छोटे टिप्स वापरून, सवय वापरून आपल्याला आपण बदल करू शकतो आणि आपण पुन्हा उत्साही, निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकू. जर तुम्ही वय 35 नंतरच्या असाल ना, किंवा 40 गाठणार असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. चला तर मग आजपासूनच स्वतःकडे लक्ष देऊयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण शेवटी खूप छान असा विचार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मैत्रिणींनो, आपल्या शरीराकडून मिळणारा संकेत ओळखायला शिका. आपल्याला कधी कधी वाटतं का की आधी मी खूप पटापट काम करायची, पण आता जरा काम कमी करू लागले आहे, थकवा लगेच जाणवतो, चिडचिड होते, झोप लागत नाही, कधी कधी काम करू सुद्धा वाटत नाही, कंटाळा येतो. मग आपल्याला हा आळस आहे असं वाटतं. पण प्रत्येक वेळी हा आळसच असतो असे नाही, कारण शरीरामध्ये काही गोष्टींमध्ये जर कमतरता जाणवत असते ना, त्यामुळे देखील ह्या गोष्टी होत असतात. तुमच्यासोबत होत असेल ना, तर अजिबात दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांना भेटा. आपण काय करतो माहितीये, जोपर्यंत आपल्याला कोणताही त्रास होत नाही ना, तोपर्यंत आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो, लक्षच देत नाही. इथेच तर आपण चुकतो. एखादी गोष्ट खूप मोठी होण्यापेक्षा लवकर जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर ती लवकर बरी होण्यास मदत होते. म्हणूनच जर अशा सिम्पटम्स जर तुमच्याकडे असतील, तुम्हाला जाणवत असेल ना, तर डॉक्टरांशी एकदा भेटा. विटॅमिन्स, मिनरलची जर कमतरता असेल ना तुमच्यात, तर ती भरून नक्की मिळेल. पण लक्षात ठेवा मैत्रिणींनो, सोशल मीडियावरील आरोग्याविषयीचा, औषधांविषयीचा सल्ला अजिबात घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट, कोणतेही औषध अजिबात घेऊ नका. आपण काय खातो यावर पण बरेच काही अवलंबून असते. वाढत्या वयाबरोबर आपण आहार देखील तेवढा थोडासा बदललेला पाहिजे. ज्या गोष्टी आधी घेण्याची गरज वाटत नव्हती, त्या गोष्टीसुद्धा तुम्ही आता घेऊ शकता, खायला सुरू करू शकता. ज्यात विटॅमिन्स असतील, प्रोटीन्स असतील, अशा गोष्टी तुम्ही खायला सुरू करू शकता. तसेच जे आधी पचत होते ना, ते आतासुद्धा पचेल हे गरजेचं नाही. त्यामुळे आहार संतुलितच ठेवा. आहारात ड्रायफ्रूट्स, नट्स, फळे, हिरव्या पालेभाज्या, गूळ, शेंगदाणे लाडूसुद्धा खाऊ शकता, डिंकाचे लाडू खाऊ शकता. पण लक्षात ठेवा, पाणी मात्र भरपूर आपल्याला प्यायचं आहे. आपण काय करतो, कामामध्ये इकडे तिकडे गुंतून जातो, ना भूक लागते ना तहान. थोडं थोडं पाणी पीत राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पाणी भरपूर प्यायचं आहे, ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं की घरातील कामे केली म्हणजे आपली एक्सरसाइज झाली, पण असे नसतं. घरातील कामे आणि एक्सरसाइज यात खूप फरक आहे. दिवसातील किमान 30 मिनिट तरी स्वतःसाठी वेळ काढा. एक्सरसाइज, व्यायाम करा किंवा चालायला जा. आणि जर तुम्हाला चालायला जाण्याला जर तुमच्याकडे वेळ नसेल ना, जमत नसेल ना तुम्हाला ते, तर किमान सकाळी हलकासा व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा, व्यायाम करू शकता. शिवाय श्वसनाचे व्यायाम देखील तुम्ही, प्राणायाम देखील करू शकता.
आपल्याला सतत घरातील कामे दिसतात, हे करायचे ते करायचे, पण जर आपलं शरीर सदृढ नसेल, व्यवस्थित नसेल ना, तर आपण कसं काही काम करू शकतो? पण जर शरीर सदृढ असेल ना, तर आपण सर्व कामे व्यवस्थित करू शकतो. म्हणूनच व्यायाम करणे खूपच गरजेचं आहे, नाहीतर शरीर हे कमजोर बनून जाईल. या गोष्टी जरी दिसायला आणि वाटायला जर छोट्याशा असल्या ना मैत्रिणींनो, तरी त्या आपल्या शरीराला आणि मनाला खूप निरोगी असे ठेवतात. आपले शारीरिक आरोग्य हे आपल्या मानसिक आरोग्यावर खूप अवलंबून असते. त्यामुळे निगेटिव्ह गोष्टींपासून, मानसिक त्रासांपासून दूर होण्याचा प्रयत्न नक्की करा. पण काही वेळा प्रयत्न केला ना, तरी काही गोष्टी नकळत आपल्या आयुष्यात येतातच. अशा वेळी स्वतःला समजावताना त्या गोष्टींमधून आपण बाहेर पडण्यासाठी खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणे देखील तितकेच गरजेचं आहे. त्यासाठी स्वतःला ओळखणं आणि स्वतःसाठी वेळ काढणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढायला अजिबात सोडू नका, विसरू नका. कारण आजच्या युगात स्वतःसाठी वेळ काढणं खूपच गरजेचं झालं आहे. स्वतःशीच गप्पा मारा. कधी कधी स्वतःच्या मनात काय चाललंय ना, हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्यांना आपण आपल्या मनातून, आयुष्यातून बाजूला ठेवा. कोणत्या गोष्टीने तुम्हाला त्रास होतो, कोणत्या गोष्टी केल्याने तुम्हाला बरं वाटतं, ते अगोदर समजून घेण्याचा प्रयत्न करा. याने आपण मेंटली स्ट्रॉंग होतो. आपल्याला जर खूप मानसिक त्रास असेल ना, तर कितीही काउन्सिलिंग केले, ट्रीटमेंट केली तरी काही फरक पडत नाही. जोपर्यंत आपण स्वतःला त्यापासून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही. त्यामुळे आपणच स्वतःला मेंटली स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. म्हणूनच मानसिक आरोग्याला देखील महत्त्व द्या. जेवढं मन थकून जातं ना मैत्रिणींनो, तेवढं शरीरसुद्धा थकून जातं. म्हणूनच मनाला थकून देऊ नका. कारण मन थकले ना, मनात खूप काही विचार वगैरे साचले ना, तर तुमचं शरीर आपोआप जास्त थकायला सुरुवात होते. आणखी सांगायचं झालं तर सोशल मीडियावरील दिखाव्यांच्या सौंदर्यापासून नेहमी स्वतःला लांब ठेवा. बदल हा निसर्गाचा नियम आहे, हे मात्र आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. जे शरीर, जे सौंदर्य पूर्वी आपले होते ना, ते साहजिकच आहे, आता नसणार आहे. आपल्या केसांचे, चेहऱ्याचे, त्वचेचे बदल होणे हे स्वीकारा. आपले बाहेरील सौंदर्यापेक्षा आपले आतील, मनातील सौंदर्य काय आहे ना, ते बघायला शिका आणि ते जपण्याचा प्रयत्न करा. अशा काही चांगल्या गोष्टी करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. आयुष्यात अशी एखादी तरी मैत्रीण बनवा जी तुम्हाला समजून घेईल, जिच्यापाशी तुम्ही तुमचं मन मोकळे करू शकता, ज्यामुळे तुमचं मन देखील हलकं होईल आणि तुमची चिडचिड कमी होईल. कारण कधी कधी मनात विचारांचे काहूर माजल्याने देखील चिडचिड होते. त्यामुळे बोलायला शिका, व्यक्त व्हायला शिका. आपल्याला कधी कधी काम करू वाटत नाही, उत्साह वाटत नाही. यामागचं कारण कदाचित शरीरातील काही कमी असू शकते, कमतरता असू शकते. ते डॉक्टरांशी बोला, त्यात त्यांचा सल्ला घ्या. आणि काही शरीरात समस्या नसेल, कमतरता नसेल ना, तर उत्साह वाढवणाऱ्या गोष्टी करा, आनंद देणाऱ्या गोष्टी करा, आवडीच्या गोष्टी करायला शिका, छंद जोपासा. कारण कधी कधी तेच रुटीन फॉलो करून देखील आपण बोर होऊन गेलेलो असतो. त्यामुळे आनंद देणाऱ्या गोष्टी करायला घ्या. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, शरीर एकदाच जन्म घेते, ते जपा. विचार मात्र रोजच जन्म घेतात. कोणत्या विचारांवर चालायचे ते आपण ठरवायचं. मी आशा करते आजचे माझे विचार तुम्हाला नक्की पटले असतील. तुमचे यावर काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण आपल्या चॅनलवरती असेच मोटिवेशनल व्हिडिओ, असेच उपयुक्त असे व्हिडिओ महिलांसाठी आणि गृहिणींसाठी आपण घेऊन येत असतो. त्याच्यामुळे आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले प्रत्येक आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छानशी कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, नेक्स्ट टॉपिकसोबत, नवीन विषयासोबत. पर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा आणि मजेत राहा. शेवटी तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी तर आहातच.